यानंतर आपण पुन्हा एकदा नवी दिल्लीमध्ये पोहोचलेलो आहोत। नरेंद्र मोदी हे आता माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन माफ करा त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होत आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा शपथविधी पार पडणार आहे आणि याच दरम्यान आता मोदी काही वेळापूर्वीच राजघाटावर जाऊन त्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केलं। त्यानंतर ते अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान यांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांना देखील ते अभिवादन करतायत। संध्याकाळी 7:15च्या दरम्यान मोदींचा जो शपथविधी सोहळा आहे तो पार पडणार आहे आणि या दरम्यानच आता हा शपथविधी सोहळा पार पडत असताना मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। मंत्रिमंडळामध्ये मोदींकडून कदाचित एक प्रादेशिक समतोलावर भर दिला जाऊ शकतो असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे मंत्र्यांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि शिक्षण देखील विचारात घेतलं जाईल अशी देखील चर्चा आहे। महाराष्ट्रातून जवळपास 3 ते 4 नावं निश्चित समजली जात आहेत, ज्यामध्ये नितीन गडकरी, नारायण राणे त्यासोबतच पियुष गोयल यांच्यासह रक्षा खडसे यांचं नाव देखील चर्चेत आहे। संरक्षण, अर्थगृह आणि परराष्ट्र मंत्रालय हे भाजप कदाचित स्वतःकडे ठेवू शकतं अशी देखील माहिती आहे आणि या सगळ्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर आता अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीस्थळी जाऊन देखील त्यांना अभिवादन केलेलं आहे। मोदींच्या कॅबिनेटमध्ये 19 ते 20 कॅबिनेट मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।